बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं। ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी। मुंबईचा विकास सगळ्यांनीच केलाय, कारण फिरोजशाह मेहता किंवा आताचे रतन टाटा, आताचे जेवढे उद्योगपती आहेत या सगळ्यांमध्ये किर्लोस्कर होते, बाकी अशा सगळ्यांचा मिळून हा इतिहास घडलाय। 106 हुतात्मे मुंबईने दिले म्हणण्यापेक्षा गमावले आहेत। आणि कोश्यारी जे राज्यपाल आहेत, सन्माननीय राज्यपाल, स्वतःच्या कामाचं दखल घेण्यापेक्षा इतरांच्या कामाची दखल घेत आहेत। आणि मला वाटतं ते राज्यपाल कमी आणि एका पक्षाचा कार्यकर्ता जास्त असं वाटतंय। त्यांनी आता जे सांगितलं की गुजराती, मारवाडी, राजस्थान लोक बाजूला केली, तर त्यांना हेही कळलं पाहिजे की आमच्याकडेही महाराष्ट्रीयन लोकांमध्ये बऱ्यापैकी काम करणारी लोक आहेत। अनेक असे उद्योगपती आहेत की ज्यांनी पूर्ण या महाराष्ट्राला आपलं योगदान दिलेलं आहे। आज जर आपण दुबईमध्ये पाहिलं, मसाला किंग तो मराठी आहे। त्यामुळे असा कसा तुम्हाला मराठीचा विसर पडतो, असं कसं तुम्हाला महाराष्ट्राचा विसर पडतो? हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पदस्पर्शाने पावन झालेली, छत्रपती शिवरायांच्या यांनी पावन झालेली, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, फुले, आगरकर, शाहू या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, ते महाराष्ट्रातले लोक हे कसे काय विसरता तुम्ही? आपला महाराष्ट्र, आपली मुंबई सर्वांना पोट भरण्यासाठी सगळ्यांना सामावून घेते आणि सामावून घेते। हा जर आपला गुन्हा आहे असं जर त्यांना वाटत असेल तर असे गुन्हे आम्ही अनेकदा करू, सगळ्यांना सामावून घेण्याचे गुन्हे आम्ही अनेकदा करू। ही वाटणी नका करू। आपण राज्यपालासारखं एकही काम या महाराष्ट्रात आपण आल्यापासून कधी दिसलं नाही। वादग्रस्त राज्यपाल माननीय कोश्यारी साहेब हे जास्तीत जास्त महाराष्ट्रात आता जगात प्रसिद्ध झाले। त्यामुळे बऱ्याच जणांना निगेटिव्ह तर निगेटिव्ह, पण प्रसिद्धी हवीच। त्यामुळे मला असं वाटतं, सर आपण राज्यपाल आहात, तुमचा मान सन्मान राखून सांगते, महाराष्ट्राचा अपमान करण्याची परत अशी गुस्ताखी करू नका, अशी हिम्मत करू नका। आणि वर हसून बोलतायत आणि तिथे असलेले जे कोणी तथाकथित त्यांना वाटतंय काहीच नाही, तुम्ही सगळी निष्ठा पायाजवळ ठेवली असेल, याचा अर्थ महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांनी आपापल्या घरातली व्यक्ती या मुंबई महाराष्ट्र मिळवण्यासाठी गमावली आहे त्यांचा तुम्ही अपमान करा। हा 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेला हा महाराष्ट्र, त्यानंतर 69 हुतात्मे मराठी हे सीमा आंदोलनात शिवसेनेने दिलेले आहे। मुंबईमध्ये अनेक वर्षापासून गुजराती असतील, राजस्थानी असतील, इतर हिंदी भाषिक असतील, मुसलमान असतील, सगळेच राहतात। पण मुंबई ही निर्माण झाली, महाराष्ट्राला मिळाली, ती मराठी माणसाच्या रक्तातून आणि घामातून। भारतीय जनता पक्षाची विचारसरणी फक्त पैशाच्या मागे धावते। पैसेवाले म्हणजे राज्य, पैसेवाले म्हणजे राजकारण आणि पैसेवाले म्हणजे देश। पण मुंबई महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा देश आहे।
त्याच्यामुळे आणि नाना शंकरशेठ ज्याने या मुंबईचं वैभव वाढवलं, ही मुंबई श्रीमंत केली, तो मराठी माणूस म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ, नाना शंकरशेठ, आमचे पारशी बांधव. अर्थात या मुंबईमध्ये पिढ्यानपिढ्या गुजराती व्यापारी उद्योगपती राहतात, त्यांचं योगदान आहेच. पण नाना शंकरशेठ यांचं चरित्र आम्ही आज राज्यपालांना पाठवणार आहोत की आजची मुंबई आर्थिक राजधानी विकासाचं मॉडेल कसं झालं हे नाना शंकरशेठ यांच्या चरित्रातून त्यांनी वाचायला पाहिजे. ब्रिटिश काळापासून या मुंबईला आर्थिक वैभव प्राप्त व्हावं म्हणून नाना शंकरशेठ यांच्यासारखे असंख्य मराठी लोक त्यांनी आपली संपत्ती, आपलं वैभव या मुंबईसाठी दिलं. नाना शंकरशेठ व्यापारी नव्हते, सच्चे मराठी गृहस्थ होते. ज्या पद्धतीनं राज्यपालांनी हे विधान केलेलं आहे आणि सातत्याने ते अशा प्रकारची विधानं करत असतात. अगदी सावित्रीबाई फुले यांचा अपमान सुद्धा राज्यपालांनी केला आणि भारतीय जनता पक्षानं तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प राहणं पसंत केलं. म्हणजे आमचे गुजराती बांधव, राजस्थानी बांधव इथे नसतील तर मराठी माणूस तिथे भिकारी आहे का? या मुंबईच्या किंवा ठाण्याच्या आर्थिक जडणघडणीमध्ये मराठी माणसाचं काहीच योगदान नाही का? श्रम करणाऱ्या मराठी माणसाविषयी तुम्हाला इतका द्वेष आणि तिरस्कार आहे का? एक तर तुम्ही मराठी माणसांना पैसे कमवू देत नाही. कोणी पैसे कमवत असले मराठी माणूस ते गेल्या 7-8 वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणा आणि आपण सगळे त्यांच्या आर्थिक नाड्या आवळता. मराठी माणसाला अशा प्रकारे रसा तळा नेण्याचं काम दिल्लीची सत्ता करते आणि राज्यपालांच्या तोंडून चुकून का होईना साधारण त्याच प्रकारची भूमिका बाहेर पडलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 जण या विषयावरती राज्यपालांनी जो महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान केलेला आहे त्याविषयी कोणती भूमिका घेणार आहेत हा माझा पहिला प्रश्न आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर त्यांनी शिवसेना सोडली असं ते वारंवार म्हणतायत तर हाच मराठी माणूस आणि ह्याच महाराष्ट्रानं हिंदुत्वासाठी अनेक लढे दिलेले आहेत. मग हा हिंदुत्वाचा अपमान होत नाही का? या क्षणापर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा साधा निषेध केलेला नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चीड आणि संतापाचं वातावरण मी पाहतोय. फक्त शिवसेनाच नाही तर सर्वच या महाराष्ट्रातील महाराष्ट्र अभिमानी राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा तीव्र धिक्कार केलेला आहे. अपवाद फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पुरस्कृत केलेले मुख्यमंत्री. जर मुख्यमंत्री गप्प बसणार असतील तर तो वेदना होती आहे की आज आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये जे संविधानिक पदं आहे त्यांची गरिमा ज्या पद्धतीने ठेवली पाहिजे, जे भान ठेवलं पाहिजे, ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं पाहिजे हे कोणी ठेवत नाही आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल तर म्हणजे अतिशय हे जे आहे बेजबाबदारीने वक्तव्य करतात. त्यांनी सावित्रीबाई फुलेच्या बाबतीत जे आधी सांगितलं होतं, आज त्यांनी मुंबईच्या बाबतीत, आणि ते समाजाचे नसतात. राज्यपाल कुठल्याही समाजाचे नाही, कुठल्याही पक्षाचे नाही, राज्यपाल हे सगळ्यांचे असतात आणि त्यांनी तो भान ठेवलाच पाहिजे. तो ठेवता येत नसेल तर मग मोदीजींनी त्यांना परत तरी बोलवावं महाराष्ट्रामधून, कारण हे चुकीचं आहे. हे जे होत आहे ते अतिशय लाजिरवाणी आहे. मला असं वाटतं हे होता कामा नये, एवढाच मी आज सांगू शकते. इथे मला असं वाटतं महाराष्ट्राचा अपमान करायला, महाराष्ट्राच्या कष्टकरी जनतेचा अपमान करायला त्यांना इथे पाठवलेलं आहे. आणि एवढा अपमानावरच आम्ही हे नाही आहे तर त्यांनी काय केलेलं आहे ते त्यांच्या पदाचं वगैरे आपण ठीक आहे रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, पण त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. तो त्यांनी ठेवलेला नाही आहे. पहिल्यांदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ते बरळले, नंतर त्यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यांवरती ते बोलले. आता मात्र ह्या काळ्या टोपीखाली दडलं काय हे आता लोकांना कळायला लागलेलं आहे. आणि ते जे म्हणतायत की व्यापारी जर तिकडे निघून गेले तर महाराष्ट्रात काही राहणार नाही, तर मला त्यांना सांगायचं आहे
कुठलाही व्यापारी कुठल्याही राज्यातला असो, त्याचा जो धंदा बिझनेस चालतो तो कष्टकऱ्यांच्या जीवावर चालतो. आणि मराठी माणसांच्या कष्टावरती मोठे झालेले व्यापारी जर निघून गेले तर मराठी माणूस आणि मुंबईत जे संपूर्ण देशभरातनं जे कष्टकरी येतात ते पण हा व्यापार करू शकतील ना. नाही असं नाही आहे, जाऊन दाखवावं त्यांनी. आम्ही सांभाळू मुंबईचं कारभार काय तो.